स्वागत. आज आपल्यासमोर आहे श्री क्षेत्र भीमाशंकर, आध्यात्मिक आणि नैसर्गिक दर्शन या विषयावरची माहिती. आणि आपण या माहितीच्या आधारे भीमाशंकरच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. काय म्हणता? नमस्कार. हो, नक्कीच. हा जो स्रोत आहे ना, तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे फक्त एका तीर्थक्षेत्राचं वर्णन नाहीये, तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या जागेचं आध्यात्मिक, मग पौराणिक, ऐतिहासिक आणि हो नैसर्गिक महत्त्व पण समोर आणतो. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथली मूळ श्रद्धा काय आहे? म्हणजे ज्योतिर्लिंग म्हणून आपण ओळखतो, पण नेमकं काय महत्त्व आहे त्याचं? स्रोतानुसार भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं मानलं जातं. आता ज्योतिर्लिंग म्हणजे काय? तर ते केवळ एक प्रतीक नाहीये, तर ते शिवाचं स्वयंभू म्हणजे स्वतःहून प्रकट झालेलं तेजस्वी रूप आहे. प्रकाशाचा स्तंभ असं म्हणतात. अच्छा. आणि एक महत्त्वाची श्रद्धा अशी जोडलेली आहे की रोज सूर्योदयानंतर जर 12 ज्योतिर्लिंगांची नावं घेतली आणि त्यात भीमाशंकरचं स्मरण केलं किंवा दर्शन घेतलं तर म्हणे 7 जन्मांची पापं नष्ट होतात. बापरे, 7 जन्मांची पापं? ही श्रद्धा तर खूपच खोलवर रुजलेली दिसतीये. आणि हे स्थान नक्की आहे कुठे? महाराष्ट्रात? हो, महाराष्ट्रात. पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये आहे हे. अगदी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत घनदाट जंगलांनी वेढलेलं. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रात जो उल्लेख आहे डाकिन्यम भीमशंकरम. डाकिन्यम भीमशंकरम. हो, म्हणजे डाकिनीच्या वनातील शंकर. डाकिनीचं वन या नावामागे काहीतरी कथा असणारच. काय आहे ती? हो, आहे ना. पौराणिक संदर्भ असा मिळतो की शंकराने त्रिपुरासुराचा वध केला तेव्हा त्याच्या पत्नी होत्या शाकिनी आणि डाकिनी. त्या घाबरून शंकराला शरण आल्या. मग शंकराने कृपा करून त्यांना वर दिला की हे जे पवित्र वन आहे ते त्यांच्या नावानेही ओळखलं जाईल. अच्छा. तेव्हापासून हे घनदाट जंगल डाकिनीचं वन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि मग पुढे ऋषीमुनींसाठी एक महत्त्वाचं तपोवन बनलं ते. काय इंटरेस्टिंग आहे. राक्षसांच्या पत्नींच्या नावाने पवित्र वन. आता मुख्य नावाकडे येऊया, भीमाशंकर. स्रोतामध्ये या नावाच्या उगमाबद्दल काय सांगितलंय? भीम म्हणजे नक्की कोण इथे? पांडवांपैकी भीम? नाही, इथे पांडवांचा थेट संबंध नाही. इथे 2 मुख्य पौराणिक कथा सांगितल्या जातात. पहिली कथा शिवपुराणात येते. कुंभकर्ण माहितीये आपल्याला? हो, रावणाचा भाऊ. बरोबर. तर त्या भीमासुराने वडिलांचा वधाचा बदला घेण्यासाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, वर मिळवला आणि मग तो त्रिलोकात खूप अत्याचार करायला लागला. त्याने कामरूपचा राजा होता सुदक्षिण, त्याला कैद केलं. राजा तुरुंगात सुद्धा पार्थिव शिवलिंगाची पूजा करायचा. ते बघून भीमासूर चिडला आणि त्याने तलवारीने त्या शिवलिंगावर वार करायचा प्रयत्न केला. त्याच क्षणी शंकर तिथे प्रकट झाले आणि त्याने भीमासूराला भस्म केलं. मग देव आणि ऋषींनी विनंती केली की आपण इथेच राहावं. म्हणून शंकर तिथे ज्योती रूपात राहिले. या कथेनुसार भीम म्हणजे तो राक्षस, भीम राक्षस, ज्याचा शंकर तो भीमाशंकर. अच्छा, म्हणजे एका राक्षसाच्या नावावरून हे नाव आलंय. आणि दुसरी कथा कोणती आहे? दुसरी कथा त्रिपुरासुराशी संबंधित आहे. म्हणजे काही ठिकाणी ही कथा जास्त प्रचलित आहे. या दैत्याने पण देवांना खूप त्रास दिला होता. त्याचा नाश करायला शंकराने भीम म्हणजे प्रचंड, महाकाय असं रूप घेतलं. ओके. मग कार्तिक पौर्णिमेला युद्ध झालं आणि शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. असं म्हणतात की या युद्धानंतर शंकराच्या शरीरातून इतका घाम आला, घामाच्या धारा वाहिल्या की त्यातूनच भीमा नदी उगम पावली. अरे वा. त्यामुळे शंकराच्या त्या भीम रूपामुळे जागेला भीमाशंकर आणि नदीला भीमा असं नाव मिळालं. म्हणजे एकाच नावाला 2 वेगळ्या कथा जोडल्या गेल्यात. हेच एक वैशिष्ट्य मिळायचं. अगदी. आणि स्रोतात एक भाषिक गंमत पण सांगितली आहे. भीमाशंकर हे नाव असं आहे की त्या दोन्ही कथा सामावू शकतात. म्हणजे भीम राक्षस ज्याचा शंकर असं म्हटलं बहुव्रीही समास तरी चालतं, किंवा भीम म्हणजे प्रचंड असा शंकर कर्मधारय समास असं म्हटलं तरी चालतं. बरोबर. या लवचिकतेमुळे असेल कदाचित दोन्ही कथा इथे अगदी समान आधाराने सांगितल्या जातात. या सगळ्या पौराणिक कथांच्या खाली इतिहासाचे पण काही धागेदोरे असणारच. मराठा साम्राज्याचा काही संबंध आहे का या जागेबरोबर? हो, नक्कीच आहे. स्रोतानुसार मराठा काळात भीमाशंकरला विशेष महत्त्व मिळालं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी, नंतर त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी इथे भेट दिल्याचं सांगितलं जातं. अच्छा. पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनीही दर्शन घेतल्याच्या नोंदी आहेत. म्हणजे राजघराण्याचा आश्रय होता या स्थानाला.
त्यामुळे मंदिराची देखभाल आणि महत्त्व दोन्ही वाढलं. 10व्या शतकात नाना फडणवीसांनी जो जीर्णोद्धार केला तो खूप महत्वाचा मानला जातो नाही का? हो, अत्यंत महत्त्वाचा. नाना फडणवीसांनी तर मंदिराचा एक प्रकारे कायापालटच केला. त्यांनी मंदिराचं जे आत्ताचं शिखर आहे आणि तो भव्य सभामंडप आहे तो बांधला. त्यामुळे मंदिराला आज जे आपण रूप बघतो ते मिळालं. त्यांनी फक्त जीर्णोद्धार नाही केला तर मंदिराच्या वैभवात भर घातली. हे एका अर्थी पेशवाईचं सामर्थ्य आणि त्यांची धार्मिक श्रद्धा याचं प्रतीकच होतं. आणि त्याच काळातली ती प्रसिद्ध घंटा, तिचा काय इतिहास आहे? ऐकलंय की खूप मोठी आहे ती. हो, ती घंटा म्हणजे एक वेगळीच कहाणी आहे. साधारण 5 मण वजन असेल तिचं, म्हणजे जवळपास 200 किलो. बापरे. ही चिमाजी आप्पांनी अर्पण केली आहे. वसईची लढाई जिंकल्यावर पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून. साधारण 1739च्या सुमारास. अच्छा. पण गंमत बघा, घंटेवर साल कोरले 1729 आणि त्यावर येशू आणि मेरीची प्रतिमा पण आहे, कारण ती एका चर्चमधून आणली होती. अरे हो, म्हणजे एका ख्रिश्चन देवळाची घंटा आणून हिंदू ज्योतिर्लिंगाला अर्पण करणं हे फक्त धार्मिक सलोखा नाही, तर मराठ्यांच्या वाढत्या राजकीय आणि लष्करी ताकदीचं प्रदर्शन होतं. परकीय सत्तेवरचा विजय अधोरेखित करणं होतं. काय विलक्षण गोष्ट आहे ही. म्हणजे मंदिराच्या वास्तुरचनेत पण असे इतिहासाचे आणि वेगवेगळ्या शैलींचे थर दिसत असतील ना? अगदी. मंदिराची जी स्थापत्य शैली आहे ती याचंच उदाहरण आहे. मूळ गाभारा जो आहे खालचा भाग तो प्राचीन हेमाडपंथी शैलीतला आहे, साधारण 12-13व्या शतकातला. हेमाडपंथी म्हणजे ते दगड एकमेकात लॉक केलेले? बरोबर. चुना किंवा दुसरं काही न वापरता घडीव दगड एकमेकात असे बसवतात की पक्के राहतात. आणि मग त्यावर 18व्या शतकात नाना फडणवीसांनी नागर शैलीतलं शिखर आणि सभामंडप बांधला. म्हणजे दोन्ही शैलींचा संगम आहे. हो, एकाच मंदिरात 2 वेगळ्या कालखंडाच्या आणि शैलींच्या खुणा दिसतात. खांबांवर, भिंतींवर दशावतार, ब्रह्मा, गणपती अशी सुंदर कोरीव कामं पण आहेत. मंदिराच्या आतमध्ये आणि परिसरात आणखी काय महत्वाचं आहे ज्याकडे लक्ष द्यायला हवं? गर्भगृहात जे मुख्य शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे आणि आकारानं बरंच मोठं आणि जाडसर आहे. त्यामुळे स्थानिक लोक त्याला प्रेमाने मोटेश्वर महादेव असेही म्हणतात. मोटेश्वर महादेव. हो. बाहेर मोठी नंदीची मूर्ती आहेच. जवळ मोक्षकुंड आणि ज्ञानकुंड नावाची 2 पवित्र कुंड आहेत. आवारात एक शनी मंदिर पण आहे. आणि देवीचं पण मंदिर आहे ना तिथे? हो, अगदी बरोबर. देवी कमलजाचं मंदिर. ही पार्वतीचाच अवतार मानली जाते. असं म्हणतात की त्रिपुरासुराच्या युद्धात तिने शंकराला मदत केली होती आणि इथे अशी श्रद्धा आहे की कमलजा देवीचं दर्शन घेतल्याशिवाय भीमाशंकरची यात्रा पूर्ण होत नाही. म्हणजे शिव आणि शक्ती दोघांचं दर्शन महत्त्वाचं मानलं जातं इथे. तर हे झालं श्रद्धा, इतिहास आणि स्थापत्य. पण भीमाशंकर म्हणजे फक्त मंदिर नाही. स्रोतानुसार इथला निसर्ग पण तितकाच खास आहे. काय माहिती आहे त्याबद्दल? बरोबर बोललात. भीमाशंकर हे पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. इथे जवळपास 131 चौरस किलोमीटरचं वन्यजीव अभयारण्य आहे. 1984 साली ते घोषित झालं. निसर्गाचं एक अद्भुत रूप आहे इथे. आणि या अभयारण्याची मुख्य ओळख काय आहे? ती आहे शेकरू, म्हणजे मालाबार जायंट स्क्विरल. ओहो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी. अगदी. ती मोठी, रंगीत आणि सुंदर खार. तिच्या संवर्धनासाठीच हे अभयारण्य मुख्यत्वे ओळखलं जातं. उंच झाडांवर तिचं दर्शन झालं की पर्यटकांना खूप आनंद होतो. वा, राज्यप्राण्याचं घर आहे हे तर. आणखी काय काय आहे या अभयारण्यात? म्हणजे वनस्पती, प्राणी? इथे पानघळी जंगलं आहेत, निमसदाहरित आहेत आणि सदाहरित पण आहेत. म्हणजे तिन्ही प्रकारची वनं असल्यामुळे जैवविविधता खूप आहे. बिबटे आहे, रानडुक्कर, सांबर, भेकर असे प्राणी आहेत. पक्षी पण खूप प्रकारचे आहेत. धनेश म्हणजे हॉर्नबिल, स्वर्गीय नर्तक म्हणजे पॅराडाईज फ्लायकॅचर असे सुंदर पक्षी दिसतात. आणि औषधी वनस्पती? हो, अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींचं तर हे भांडारच आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं पावसाळ्यातलं ते जादुई दृश्य, ते नक्की काय आहे? हो, ते तर म्हणजे अफलातूनच. पावसाळ्यात रात्री काय होतं, जंगलात कुजलेले जे ओंडके असतात किंवा पानं असतात त्यावर एक विशिष्ट प्रकारची बुरशी वाढते. बायोलुमिनसेंट फंगाय म्हणतात त्याला, मायसेना प्रजातीची. ती अंधारात हिरव्या निळ्या रंगात चमकते. असं वाटतं की जमिनीवर कुणीतरी चांदण्या पसरल्यात. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच येतो. अरे वा, हे ऐकूनच इतकं छान वाटतंय. आणि देवराईबद्दल काही उल्लेख आहे का? ती संकल्पना इथे कशी जपली आहे? हो, आहे की. स्रोतात स्पष्ट उल्लेख आहे. या अभयारण्यात जवळपास 14 देवराया आहेत, म्हणजे सेक्रेड ग्रोव्हज.
काही तर 1000 वर्षांपेक्षा जुन्या असल्याचं मानलं जातं. 1000 वर्षांपेक्षा जुन्या? हो, देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल, जिथे झाड तोडायला किंवा प्राण्यांची शिकार करायला परवानगी नसते. ही आपली निसर्ग संवर्धनाची किती जुनी आणि श्रद्धा आधारित पद्धत आहे बघा. बरोबर. या देवरायांमुळेच अनेक दुर्मिळ वनस्पती आणि जीव इथे टिकून राहिले आहेत. श्रद्धा आणि पर्यावरण यांचा किती सुंदर मिलाप असू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि याच निसर्गाच्या कुशीतून एका महत्वाच्या नदीचा उगम होतो ना, भीमा नदी. तिचा आणि या जागेचा काय संबंध आहे? हो, ती जी दुसरी कथा आपण बघितली, त्रिपुरासुराच्या वधानंतर शंकराच्या घामातून उगम पावलेली, त्यानुसार भीमा नदी इथेच उगम पावते. ही पश्चिम महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची नदी आहे. इथून ती जवळपास 860 किलोमीटरचा प्रवास करते आणि कर्नाटकात कृष्णा नदीला जाऊन मिळते. आणि पंढरपूरला हिला चंद्रभागा म्हणतात. अगदी, पंढरपूरला याच नदीला चंद्रभागा म्हणतात. म्हणजे बघा, एकाच नदीने 2 किती महत्वाची तीर्थक्षेत्र जोडली गेली आहेत, शिवाचं भीमाशंकर आणि विठ्ठलाचं पंढरपूर. खरंच की. पण इथे एक चिंतेची बाब पण स्रोतात नोंदवली आहे. या पवित्र नदीचं जे उगमस्थान आहे ते वाढतं पर्यटन आणि आपलं मानवी हस्तक्षेप यामुळे धोक्यात आलंय. अच्छा. प्रदूषण वाढतंय, सांडपाणी, कचरा यामुळे उगमाचं पावित्र्य आणि स्वच्छता कमी होते आहे. ज्या नदीचा उगम श्रद्धेशी जोडलेला आहे तिची अशी अवस्था होणं हे खरंच विचार करायला लावणार आहे. हे ऐकून खरंच वाईट वाटलं. एवढं महत्त्व असूनही अशी परिस्थिती. असो, दर्शनापलीकडे पर्यटकांसाठी फिरण्यासारखी अजून कोणती ठिकाणं आहेत तिथे? हो, आहेत की. मुख्य मंदिरापासून साधारण 1.5-2 किलोमीटर चालत गेलं की घनदाट जंगलात गुप्त भीमाशंकर म्हणून जागा आहे. असं म्हणतात की मुख्य मंदिरातून लुप्त झालेली भीमा नदी इथे पुन्हा प्रकट होते. तिथे एका नैसर्गिक शिवलिंगावर एका छोट्या धबधब्याचं पाणी सतत पडत असतं. वाट खूप सुंदर आहे. ओके. मग आहे नागफणी पॉइंट. हे इथलं सगळ्यात उंच ठिकाण आहे. नावाप्रमाणेच नागाच्या फण्यासारखा आकार दिसतो त्या कड्याचा. इथून सह्याद्रीच्या रांगा आणि खाली कोकणचं खूप छान दृश्य दिसतं. विहंगम दृश्य. हो, कोकण कडा हा पण असाच एक व्ह्यू पॉइंट आहे. हवा स्वच्छ असेल तर म्हणतात दूरवर अरबी समुद्र पण दिसतो. शांतता हवी असेल तर हनुमान तळे आहे. तिथे हनुमान आणि अंजनी मातेची छोटी मंदिरं आहेत. तळ्याकाठी बसायला छान वाटतं. जवळच सीताराम बाबा आश्रम पण आहे, जिथे ध्यान वगैरे करता येतं. आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी काही खास आहे का? कर्जतजवळ खांडस नावाचं गाव आहे. तिथून शिडी घाट आणि गणेश घाट या 2 वाटांनी पायी भीमाशंकरला जाणं हा एक थरारक अनुभव असतो. शिडी घाट म्हणजे शिडी आहे का तिथे? हो, काही ठिकाणी अवघड टप्प्यांवर लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत. घनदाट जंगल, धबधबे, निसर्गरम्यता यामुळे हे ट्रॅक्स खूप लोकप्रिय आहेत. यात्रेकरूंसाठी पोहोचण्याच्या दृष्टीने काय माहिती दिली आहे स्रोतात? सोपं आहे का जाणं? हो, माहिती दिली आहे. पुण्याहून शिवाजीनगर बस स्टँडवरून एसटी बसेस आहेत नियमितपणे. अंतर साधारण 110 ते 125 किमी आहे, म्हणजे 3.5 ते 4 तास लागतात. शेअर टॅक्सी पण मिळतात. आणि मुंबईहून? मुंबईहून अंतर थोडं जास्त आहे, 210-220 किमी. स्वतःच्या गाडीने जाता येतं किंवा पुण्यापर्यंत ट्रेनने येऊन मग पुढे बस किंवा टॅक्सी करावी लागते. दर्शनाच्या वेळा आणि मुख्य उत्सव कोणते सांगितले आहेत? मंदिर साधारणपणे सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत उघडं असतं, पण मध्ये पूजेच्या आणि नैवेद्याच्या वेळी काही काळ दर्शन बंद असतं. गर्दी असेल तर दर्शनाला 2-3 तासे पण लागू शकतात. उत्सव म्हणाल तर महाशिवरात्री हा सगळ्यात मोठा. रात्रभर जागरण असतं, पालखी निघते. श्रावण महिना, विशेषतः श्रावणी सोमवारी खूप गर्दी असते, खास पूजा असतात. आणि त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा, त्या दिवशी पण मोठा उत्सव असतो, कारण त्याच दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता त्या कथेनुसार. आणि राहण्या-खाण्याची काय सोय आहे तिथे? गावात घरगुती होमस्टे आहेत, काही भक्तनिवास आहेत, हॉटेल्स पण आहेत. MTDCचा रिसॉर्ट पण आहे, पण ते मंदिरापासून थोडं लांब आहे. जेवणासाठी छोटी रेस्टॉरंट्स आहेत, जिथे महाराष्ट्रीयन थाळी मिळते. साधे जेवण पण चविष्ट असतं. ठीक आहे. आणि हो, जाता जाता एक गोष्ट सांगायची राहिली. स्रोतात एका अलीकडच्या वादाचा पण उल्लेख आहे. काही वर्षांपूर्वी आसाम सरकारने त्यांच्या राज्यातल्या एका ठिकाणाला 6वं ज्योतिर्लिंग म्हणून प्रमोट केलं होतं. अच्छा. हो, त्यामुळे थोडा वाद आणि संभ्रम निर्माण झाला होता. पण पारंपरिक मान्यता, पौराणिक संदर्भ आणि मुख्य म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रातला जो उल्लेख आहे, डाकिन्याम भीमशंकरम, त्यानुसार महाराष्ट्रातलं हेच भीमाशंकर 6वं ज्योतिर्लिंग मानलं जातं. ओके. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की
श्री क्षेत्र भीमाशंकर हे फक्त एका ज्योतिर्लिंगापुरतं मर्यादित नाहीये. इथे श्रद्धा आहे, खोल इतिहास आहे, सुंदर स्थापत्यकला आहे, जैवविविधतेचा अफाट खजिना आहे आणि निसर्गाचे एक अनोखं वरदान आहे. म्हणजे पौराणिक कथांपासून मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणांपर्यंत, शेकरूसारख्या राज्यप्राण्यापासून ते भीमीसारख्या जीवनदायी नदीच्या उगमापर्यंत सगळं काही इथे एकत्र आलंय. अगदी बरोबर. भीमासुराची कथा घ्या किंवा त्रिपुरासुराची, नाना फडणवीसांचा जीर्णोद्धार बघा किंवा चिमाजी अप्पांची ती विजयी घंटा, शेकरूचं दर्शन असेल किंवा पावसाळ्यात चमकणारी ती गुडबुरशी, प्रत्येक गोष्ट या जागेचं महत्त्व आणि तिची वेगवेगळी रूपं आपल्याला दाखवून देते. आणि आता आपण ऐकणाऱ्यांसाठी एक विचार घेऊन थांबूया. हो, या सगळ्या माहितीच्या आधारावर एक प्रश्न मनात येतोच. ज्या भीमाशंकरमध्ये निसर्ग संवर्धनाची देवराईसारखी इतकी जुनी परंपरा आहे, जिथे भीमा नदीसारख्या पवित्र श्रद्धेचा उगम आहे, त्याच ठिकाणी वाढतं पर्यटन आणि मानवी हस्तक्षेप, यामुळे जे प्रदूषण होतंय, विशेषतः नदीच्या उगमाचं, ते कसं थांबवायचं? श्रद्धा आणि निसर्ग यांच्यातलं जे एक सुंदर नातं इथे दिसतं, ते आजच्या काळात जास्त मजबूत ठेवण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? फक्त भाविकांची, प्रशासनाची, की आपल्या सगळ्यांचीच? यावर खरंच विचार करायला हवा. निश्चितच खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. या सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद.